आपण क्रियापद पाहत असताना क्रियापदाचे दोन प्रकार, मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब हे पाहिलं होतं. तर आज 2 नंबरचं असलेलं जे क्रियापदाचा प्रकार आहे दॅट इज कॉल्ड हेल्पिंग वर्ब आज आपण पाहणार आहोत. आता हे जे हेल्पिंग वर्ब आहे, जे सहाय्यकारी क्रियापद आहे, हे क्रियापद कशा पद्धतीनं कुठे कुठे मदत करतात ते आज आपण पाहणार आहोत. कारण त्यांना हेल्पिंगच असं म्हटलं जातं, म्हणजे मदत करणारेच असं म्हटलं जातं. मग कुठे आणि कुठल्या पद्धतीने ते कुठल्या असलेल्या सेंटेन्स मध्ये मदत करणार आज आपले या असलेल्या लेक्चर मध्ये आपण ते पाहणार आहोत. तर सहाय्यकारी क्रियापद जे आहेत म्हणजे जे हेल्पिंग वर्ब आहेत त्यामध्ये नंबर टू बी चे सहाय्यकारी क्रियापद जसं की मी म्हटल्याप्रमाणे एम, इज, आर, वॉज आणि वेअर यांना टू बी चे सहाय्यकारी क्रियापद असं म्हटलं जातं. नंबर 2 टू डू चे सहाय्यकारी क्रियापद कोणते? डू, डज आणि डीड. त्यानंतर नंबर 3 टू हॅव चे सहाय्यकारी क्रियापद कोणकोणते? हॅव आहे, हॅज आहे आणि हॅड आहे. त्यानंतर नंबर 4 मॉडेल. मॉडेल हेल्पिंग वर्ब कोणकोणते आहेत? त्यामध्ये कॅन आहे, कुड आहे, शॉल आहे, शूड आहे, विल आहे, वुड आहे. त्यानंतर मे आहे, माइट आणि मस्ट. ही जी सहाय्यकारी क्रियापद आहेत, जी हेल्पिंग वर्ब आहेत, ही जास्तीत जास्त प्रमाणात वापरली जातात.